आहे आणि देव तुमच्यावर चांगल्या प्रकारची कृपा करणार आहे। मग महाराज मग देह पवित्र होण्यासाठी काय करायचं तर साधन सांगितलं, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि दही कळवळा वैष्णवांचा। आता प्रश्न असा निर्माण होतो बाबा, प्रश्न असा निर्माण होतो की जगामध्ये हिरे मोती आहे, माणकं आहे, सोनं आहे, चांदी आहे, एवढं महाग सोडलं संतानं, एवढं महागात होतं सोडलं आणि ती 2 रुपयाची माळ साधी घेतली तर 5 रुपयाला येते आणि भारी घेतली तर 10 रुपयापासून सुरुवात आहे, 1500-200 रुपये, 5 पदरी जर घेतली तर 1500 रुपयाला आहे, जाड जर घेतली चांगली तर 1500 रुपयाला आहे, साधी घेतली तर 10 रुपयापासून सुरुवात आहे, 100 रुपये साधी माळ। आणि तुम्ही विचार करा सोनं जर घ्यायचं म्हणलं तर माय तुम्हाला 1 ग्रॅमची किंमत, आता मी काही सोनं घेणार नाही, सोनं घेतलं असतं ना तर बघा माझ्या हातामध्ये मुंद्या अंगठ्या राहिल्या असत्या, पण मला रात्री बेरात्री फिरावं लागतं। कीर्तनात लोक पाहतील हाय बा 2 दिवस भागल याच्यात 2 टापुरी दिल्यावर निघेल, म्हणून मी काय घालत नाही, म्हणजे घेऊ शकत नाही असं नाही, सोनं घेऊ शकत नाही असं नाही ताई, रोजचे 5-10 हजार रुपये पडले आपले, रोज 5000 रुपये रोज कुठे गेला नाही माझा, किती कमी राहिला तरी 5च्या पुढेच घेऊ शकत नाही सोनं, पण ते जीवाचा काळ आहे ना। हे माळा माझ्या गळ्यात कोणी म्हणत काय मला थांब 2 माळा काढून दे, मी घे म्हणत तरी घेत नाही लोक म्हणून सोनं काळ आहे, ऐका ऐका, आणि काळ जर जवळ असेल तर जीव जाऊ शकतो, ऐका सोनं हे काळ आहे। मग संत सोनं घाला म्हणत नाही, पण जो काळाला दूर सारतो ही माळ आहे, ऐका काळ कापे जो कळी काळ तयारी, कळी काळ याला पाहून घाबरतो माय, ऐका सोनं घाला असं म्हणलं नाही, तुळशी माळाच का सांगितलं, ऐका ऐका ताई, तुम्हाला जवळचं बस स्टँड हसनाबाद जवळ आहे, तुम्हाला तुम्ही हसनाबादच्या बाजारात गेल्या किंवा भोकरदनच्या बाजारात गेल्या, तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन आहे, सोन्याची साखळी आहे, चपला हार, बुटार हार, सँडल हार, कुकडा मेकडा सगळे दागिने तुमच्या अंगावर आहे, आणि तुम्ही भोकरदनच्या बाजारात गेल्या, हसनाबादच्या बाजारात गेल्या, तुमच्यावर चोराची नजर राहणार आहे बरं का माय। तुमच्या गळ्यात जर सोनं चांदी असेल तुमच्यावर चोराची नजर राहणार आहे, आणि तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल तुमच्यावर माझ्या भगवंताची माझ्या पांडुरंगाची नजर राहणार आहे। मग तुम्ही ठरवा चोराची नजर पाहिजे का देवाची नजर पाहिजे, कोणाची नजर पाहिजे आपल्यावर, मग देवाची नजर राहावी म्हणून महाराज म्हणतात तुळशी माळ गळा, तुळशी माळच का, या मागचं उदाहरण सांगतो ऐका। तुम्ही या ठिकाणी गुरुबंधू आमचे कोरडे महाराजांच्या मुखातून रामायण ऐकताय, तुळशी महत्व त्यामध्ये आलेलं आहे, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये तुळशीचं महत्व सांगितलेलं आहे, शिवमहापुराणामध्ये तुळशीचं प्रकरण आहे, ऐका ही तुळशी म्हणजे कोण आहे, ऐका मा ही तुळशी गळ्यात का घालावी, ऐका जास्त मोठा दृष्टांत आहे, 1 दिवस जातो त्या कथेमध्ये प्रत्येकाला। प्रभू राम जन्माचे 5 कारण, त्यातले एक कारण म्हणजे तुळस, या तुळशीमुळे राम प्रभूला एक जन्म घ्यावा लागला होता, ऐका गणपती बाप्पाला लग्न करावं लागला अक्का या तुळशीमुळं, एवढी महान तुळशी, गणपती बाप्पाला लग्न करायचं नव्हतं बरं का, गणपती बाप्पाला लग्न करायचं नव्हतं, पण हिचं शाप आहे, तू म्हणता मला सांगून टाका, सांगू का, चला आता चेअरमन बाबा बोलले म्हणून ते तुम्ही ऐकलेलं ना, समजून सांगतो, बाकी दृष्टांत सगळं ऐकलेलं आहे, न ऐकलं सांगतो ऐका, गणपती बाप्पाला लग्न करायचं नव्हतं, पण या तुळशीला शाप दिला महाराज, म्हणून गणपती लग्न करावं लागलं, जगाचा मालक, देवाचा देव, सगळ्यात महान, पण सगळ्यात महान जो तुळशीला घाबरला, मग तिचं महत्व विकते असन भागवत बाबा, ऐका गणपतीला लग्न करायला लावलेली तुळस आहे म्हणून ती तुळस गळ्यात घालावी, ऐका गणपतीला लग्न करायचं नव्हतं महाराज, गणपती बाप्पाचं प्रागट्य झालं, अवतार झाला, लहानाचे मोठे झाले, आणि मायबाप दोघं विचार करताय, महादेव आणि पार्वती माता बसलीत, सांगितलं स्वामी भोले बाबा मला असं वाटतं आपल्या गणपतीचं लग्न व्हावं, एखादी सुंदर सून कैलासावर यावी आणि तिनं आपली सेवा करावी, प्रत्येकाला वाटतं की नाही माय, खरं बोला ना मावशाव, त्याचे पोर लग्नासारखे, तुम्हाला वाटतं की नाही माझ्या पोराचं लग्न व्हावं, कशी गोष्टी सुनबाई भेटाव, तिने माझ्या कमरात लाटा घालाव, हे नाही वाटत सगळ्याला, प्रत्येकाला वाटतं तिने माझी सेवा करावं, गंज वाटतं तुम्हाला पण भेटून राहिलं, हे दुर्दैव आहे आपलं, पोरी कमी नाही पडल्या, काही लोक म्हणतात पोरी कमी पडल्या, ऐका म्हणजे उलट बोलणारा माणूस आहे, तुम्ही प्रभात फेरी जाते ना, गावात प्रभात फेरी निघते तुमच्या, प्रभात फेरीत मध्ये पा पोरं कमी का पोरी जास्त कमी आहे, कोण जास्त राहतं प्रभात फेरी का, पोरी जास्त आहे, शाळेमध्ये जा, शाळेच्या गेट समोर जाऊन उभं राहा, आणि शाळेतून बाहेर जाऊ, शाळा सुटते ना मोजा, पोरी जास्त का पोरं जास्त, कोण जास्त आहे अक्का, हा ऐका पोरी भरपूर आहे, पण पोरी का भेटत नाही, कारण पोरगी देण्याच्या लायकीची पोरं राहिली नाही, त्यांची लायकी कमी पडते पोरायची,
माझ्या बहिणी किती शिकल्या आहे, किती हुशार आहे पोरी. आणि पोरं कोणी डीजे पुढे नाचतं, कोणी नागीत डान्स करतं, कोणी बेवडं, कोणी गांजटी, कोणी पुड्याच खातं. त्यांची लायकी कमी पडली तुकाराम पाटील. पोरीने कमी पडल्या पोरायची. म्हणून मुलांना लायकी बनवा. अरे ते म्हणलं पाहिजे ह्योच नवरा पाहिजे, असं शिक्षण करा, असं काहीतरी काम करा की पोरीने म्हणलं पाहिजे माय बाप हो पाहू नका आपल्याला ते पोरगे का तेच नवरा पाहिजे मला. तशी लायकी आपली झाली पाहिजे. पण आपली लायकी कमी पडली म्हणून पोरी द्यायला लोक. आम्हाला प्रश्न पडतो कधी कधी, खोटं बोला तर पोरीचं नुकसान नाही, खरं बोला तर पोरग वर राहतं. आता बरेच लोक तुमच्यासारखे पाहुणे मला फोन करतात, हॅलो कृष्ण तुम्हाला कळलं का किंवा आमका पोरगे पिशोर म्हणतात, आपले महाराज आहे ना मग पिशोरचे. मग ते माझा नंबर घ्या, हॅलो कृष्ण महाराज ते वरल्या गलीतलं पोरग आहे का आमकं त्याला जर आपल्या पुतणी चालू होतं कसं काय ते पोरग ते राहते बेवडं. आता खरं सांगा तर ते पोरग कोर राहतं, खोटं सांगा तुमच्या मुलीचं नुकसान होतं. आम्हाला प्रश्न पडतो याला काय सांगा नेमकं बाबाला. आता प्रश्न पडतो आम्हाला. ऐका, गणपती बाप्पाचं लग्न व्हावं असं दोघांना वाटलं. गणपतीला बोललो गणपती बाप्पा इकडे ये. गणपती बाप्पाला काय आई काय बाबा, अरे तुमचं लग्न करायचं आहे. आई मला लग्न करायचं नाही, जगाचं कल्याण करायचंय, मला तप साधना करायची, मला लग्न करायचं नाही आणि लग्न करून संसार बेडीत मला अडकायचं नाही. का रे बाळा, नको आई ते मोठं दुःख आहे, मला लग्न करायचं नाही. ठीक आहे बाळा. गणपती बाप्पा गेले निघून तपाला आणि एका गंधात अरण्यामध्ये तप साधना सुरू केली. आणि त्याच अरण्यामध्ये धर्मध्वज राजाची कन्या जिचं नाव वृंदा, धर्मध्वज राजाची कन्या जिचं नाव वृंदा फिरत फिरत त्या जंगलामध्ये गेली. आणि तिनं पाहिलं चेअरमन बाबा समोर गणपती बाप्पाचं रूप पाहिलं आणि तिच्या मनामध्ये प्रेम भाव जागृत झाला. तिने विचार केला काय सुंदर गणपती कोण आहे, काय सुंदर दिसतो, हे जर मला पती म्हणून लाभले तर आमचा जोडा काय शोभून दिसेल. कोण म्हणतं माया असं? धर्मध्वज राजाची कन्या वृंदा. आता सध्या वृंदा आहे, अजून तुळस पुढे होणार आहे ती. तिचं नाव वृंदा, बापाचं नाव धर्मध्वज. त्यांची मुलगी ती जंगलात गेली, गणपतीला पाहिलं आणि म्हणते यांच्यासोबत माझं लग्न झालं तर आमचा जोडा काय शोभून दिसेल. जवळ गेली आणि कानात बांगड्या वाजवल्या, पण गणपती बाप्पा डोळे उघडायला तयार नाही. पुन्हा पलीकडे गेली, पुन्हा खळखळ 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 बांगड्या वाजवल्या, पण गणपती डोळे उघडायला तयार नाही. परत इकडे आली, पुन्हा वाजवल्या. काय वाजवल्या अक्का? बांगड्या आहे होत्या म्हणून वाजवल्या. तुम्ही काय वाजवशाल? आपली संस्कृती बांगड्या घातल्या पाहिजे. दादा बांगड्या वाजवल्या, मग गणपतीने डोळे उघडले. विचारलं कोण आहेस तू? सांगितलं मी धर्मध्वज राजाची कन्या आहे, माझं नाव वृंदा आहे. का माझी तप साधना भंग केली, का माझी समाधी भंग केली? सांगितलं तुमचं रूप मला आवडलं आणि तुमच्या संग मला लग्न करायची इच्छा आहे. सांगितलं वेडे, माझे आई वडील कैलासावर बोलले मला लग्न कर, मला लग्न करायचं नाही, इतक्या लांब मी आलो आणि तू परत इथे लग्न करायला. तिने सांगितलं मला तुम्ही आवडलात, मी लग्न करीन तर तुमच्याशीच. काय बोलली वृंदा? मी लग्न करील तर तुमच्याशीच. ते म्हणे मला लग्न करायचं नाही. ती म्हणे मी लग्न करील तर तुमच्याशीच. तिने हट्ट धरला अक्का, मी लग्न करील तर तुमच्याशीच. गणपती म्हणे मला लग्न करायचं नाही. ती म्हणे मी लग्न करील तर तुमच्याशीच. गणपतीला राग आला, म्हणजे तुला लय लग्नाची हौस आहे ना, तुला लय लग्नाची हौस आहे ना, जा तुला राक्षस नवरा भेटन. मग तुला नवरा कोण भेटला? जालिंदर राक्षस. हा गणपतीने दिलेला शाप आहे. जा तुला राक्षस नवरा भेटन. मला ती काही साधी नव्हती. तिने सांगितलं अरे तू मला काय शाप देतो, तुझ्या लग्नाला घाबरतो ना, जा मी तुला आशीर्वाद देते, तुला एक नाही 2 बायका कराव्या लागेल. म्हणून गणपतीला 2 बायका कराव्या लागल्या. रिद्धी हा दिलेला शाप आहे, हिनं या तुलसीने दिलेला शाप आहे. पुढे सर्वांना माहिती जळून भस्म झाली. मला हे सांगायचंय ही किती पवित्र आहे. जगाचा मालक महाविष्णू, त्याला सांगितलं देवा तू दगड होशील. जगाच्या मालकाला जिने दगड केलं चेअरमन बाबा, आपल्या देवळात काळा दगड आहे प्रत्येकाच्या, आहे का अक्का? काळा दगड त्याला काय म्हणतात? शालिग्राम. तो हिनं दिलेला शाप आहे. देवा तू दगड होशील, जगाच्या मालकाला दगड केलं, ती या दगडांचा उद्धार करणार नाही. आपण दगड आहे, जिनं देवाला दगड केलं, पण या दगडाचा उद्धार व्हावा म्हणून तुळशी माळ गळा, म्हणून संत म्हणतात तुळशी माळ गळा. दुसरं सांगितलं गोपीचंदन टिळा. गोपीचंदन का? ऐका पुन्हा. गोपीचंदन थोडक्यात महत्व सांगतो मला. चंदन हे असं आहे, संत सांगतात योगेश बा की चंदनाचा गुण असा आहे, 5 लिटर तेल अक्का चुलीवर गॅसवर ठेवा, असं खळखळ तेल उकळू द्या आणि शुद्ध चंदनाचा 1 थेंब त्याच्यामध्ये टाका. तेल थंड होतं. एवढी ताकद त्या गंधात आहे, एवढी ताकद त्या चंदनात आहे. मग विचार करा, जर आपण डोक्यावर लावला माय, जो तेलाला शांत करतो तो डोक्याला शांत करणार नाही, करणार नाही अक्का. म्हणून संत म्हणतात डोकं शांत राहावं आणि तुमच्या डोक्यातला राग जावा म्हणून गोपीचंदन टिळा. महिला मंडळ तुम्ही आवर्जून लावत चला बरं.
तुमच्या डोक्यात लय राग भरला आजकाल. काही काही महिला मंडळ, अहो पुरुष मंडळात विचार टेन्शन राहत आपल्याला तुकारामपाटी. आपण बाहेर जातो, धंदा करतो, व्यवसाय करतो, आणि कधी कधी काय होतं माय, नवरा बाहेरचा राग घरी येऊन काढतो की तुम्हाला अनुभव असेल. नवरा काय करतो, पप्प्याचा पप्पा, हो बोला ना ममताची मम्मी, पप्प्याचे पप्पा काय करतात, घरी आल्यावर बायकोवर राग काढतात, रागा तुमच्यावर अंगावर धावून येतात, बाहेरचं टेन्शन घरी काढतो. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही शांत राहा. नवरा जर तापला असेल तुम्ही शांत बसायचं. शांत बसलात, ते जर काडी घेऊन आले तुम्हाला मारायला धावले, तुम्ही एकच म्हणायचं, राम हो पप्प्याचे पप्पा मी तुमचीच आहे. काय म्हणायचं अक्का तुम्ही? नवरा जर काडी घेऊन धावला, हात जोडायचे, पप्प्याचे पप्पा हो पप्प्याचे पप्पा मी तुमचीच आहे. मला मारा, ठोका, झोडा, काही करा, मी तुमचीच आहे. माझ्या बापानं माझं लग्न लावून कन्यादान केलं, तुम्हाला दान म्हणून दिलं, मी काय म्हणायचं अक्का मी तुमची. ते काळी फेकल का नाही? असं म्हणल्यावर नवरा काळी फेकल का नाही माया? बोला ना आत्या, काळी फेकल का नाही? काय म्हणायचं मी तुमची. तरी मला ये त्या बाबाच पडतोय, तू ये जाऊ मग अंगालात लाव. मग 2 दणके शिल्लकच आहे भाऊ. डोकं शांत राहावं, डोकं शांत राहावं. म्हणून संत म्हणतात की गोपीचंदन टिळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता मुलांना तुमच्याकडे पुढचे आहे, यांचं पाहून तुम्ही खुश झालात. ऐका हिंदूंनो, हिंदूच्या घरात जन्माला आला म्हणजे हिंदू होत नाही. हिंदूचे लक्षणं सांगितलेले आहेत. ज्याच्या डोक्यावर शिंडी आहे तो हिंदू आहे, ज्याच्या गळ्यात माळा आहे तो हिंदू आहे, ज्याच्या कपाळावर टिळा आहे तो हिंदू आहे, ज्याच्या कानात बाळ्या आहे, कान टोचलेले आहे तो हिंदू आहे, ज्याच्या कमराला करदोडा आहे तो हिंदू आहे, आणि जो मायबापाची सेवा करतो, देवाची सेवा करतो, आषाढी कार्तिक पंढरीची वारी करतो, तोच खरा हिंदू आहे. कारण ही लक्षणे हिंदूचे सांगितलेली आहे. ऐका मुलांनो, तुम्हाला विनंती आहे, टिळा लावत चला. आपली निशाणी येते बघा, तुम्ही आपली निशाणी येते, टिळाला कळायला पाहिजे आपल्याला. अरे तुम्ही बघा, मुसलमान लोक त्यांची निशाणी सोडत नाही बाबा. प्रत्येक मुसलमान गळ्यात त्यांची निशाणी लगेच कळते हे मुसलमान आहे. आपलं कळत नाही, आपला अंदाज काढावा लागते, आपला आसन का त्याचा आसन बा. कारण आपल्याला शेंडी राहिली नाही, आपल्या कपाळावर टिळा नाही, आपल्या गळ्यात माळाही नाही, मग अंदाज काढावा लागते आपला आसन का त्याचं आसन. ते लगेच कळते बिचारे. बघा त्यांची निशाणा बरोबर त्यांच्या सोबत आहे, ते लगेच कळते. धर्माच्या निशाणे आपल्या धर्माच्या निशाणे आपल्या सोबत नाही, म्हणून आपला अंदाज घ्यावा लागतो. म्हणून मुलांनो, तरुणांनो, टिळा लावत चला. आता तुमच्याकडे परत मोर्चा आहे मायावर. माझ्या जुन्या म्हाताऱ्या अजूनही कुंकू लावतात. माय माझ्या बहिणी, माझ्या दिदी, तुम्ही कुंकू लावणं विसरलात. ऐका, कुंकू ही धर्माची निशाणी आहे. तुम्ही टिकली लावतात, टिकली लावू नका असं माझं म्हणणं नाही. का टिकली लावलीच पाहिजे, पण ऐका टिकलीचा परिणाम काय होतो. तुम्ही टिकली लावतात, दिवसभर शेतामध्ये काम करतात, घाम येतो, टिकली पडून जाते बाबा. टिकली पडून गेली, तुम्ही गावात येतात, मग आमच्यासारखा नवीन पाहुणा गावात येतो, तुमच्याकडे पाहतो, तो म्हणतो ही गाडी कोणत्या डेपोची असन वा, हिला पाठीच नाही, हिला मालक आसन का नसन. टिकली पडून गेली, काहीच राहत नाही महाराज, कळत नाही सौभाग्यवती आहे का विधवा आहे. तुम्ही कुंकू लावा, किती घाम येऊ द्या, कुंकू पुसून जाऊ द्या, पण लाल राहत. थोडं का होत नाही, लाल राहत म्हणजे आम्हाला कळतं माय, माझी बहीण सौभाग्यवती आहे, पण घामानं कुंकू कळते बाबा. ऐका ताई, तुम्ही टिकली लावा असं माझं लावू नका, माझं म्हणणं टिकली लावा, पण थोडं इथं खाली कुंकू लावा. टिकली वर टिकली लावा, खाली कुंकू लावा. नसन लावा जागा, टिकली अशी वर सरकवा, नसन हाताने सरकत तर जेसीबीच्या छंडाने सरकवा, पण थोडं कुंकू लावत चला, कारण ती आपल्या धर्माची निशाणी आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. ठीक आहे महाराज, तुळशी माळ गळ्यात घालू, गपाळावरती टिळाही लावू, कळवळा हृदयामध्ये धारण करू, पण पायाचा उपयोग सांगा. पायाचा, तर पायाचा उपयोग तिसऱ्या चरणामध्ये.
म्हणतात नामस्मरण करा, गळ्यामध्ये तुळशीमाळ धारण करा, कपाळावरती टिळा लावा, हृदयामध्ये कळवळा ठेवा आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी मात्र चुकू देऊ नका. ठीक आहे महाराज, वारीला जाऊ, पण कसं जायचं? गात जागा न प्रेम मागा. ठीक आहे महाराज, पण काय गात जागा? कोणाचं नाव घेत जावा? मी सांगतो ना, 2 मिनिटं वर हात करा. नाव कोणाचं घेत जायचं वारीला? सर्वांना 2 मिनिटं. कुमारी